तांदूळवाडी गावाच्या हद्दीच्या विहिरीत आपण पाहतो की टेम्पो कोसळून भीषण अपघात झाला। त्याच्यामध्ये 8 जणांना या ठिकाणी जलसमाधी मिळालेली आहे। जो अपघात झाला त्या अपघातग्रस्त ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होते, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, तुम्ही प्रत्यक्षदर्शी होता, किती वाजता हा अपघात झाला आणि नेमकं तुम्हाला कसं कळालं? गाडीच्या पाठीमागे मीच होतो। 200 फूट पाठीमागं गाडी पूर्ण वायबल होत आली तशी गाडी विहिरीत गेली। गाडी ती विहिरीत गेल्यानंतर आहे ना, ती पलटी झाली ना गाडी। त्यातले 8 जण डेड झाले आणि 7 जण त्यातले वाचले। कसा प्रसंग होता तुमच्याकडे? कारण आपण पाहतो नजरेसमोर एक गाडी विहिरीत कोसळते आणि त्याच्यानंतर तुम्ही पाठीमागून धावत जाता, काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करता। काय दृश्य होते तुमच्या नजरेसमोर? माझ्यासमोर आहे ना, एक 4 वर्षाचं बाळ असं पूर्ण उलटून आलं वर। तर मी ती दिसल्यानंतर आहे ना, उडी टाकली, त्याला आधी जवळ केलं आणि परत आहे ना, एक थोडा वेळ गेल्यानंतर एक 2 बाळ वर आली आणि एक जेंट्स आला। ते एका मिनिटाबाहेर ते वाचले, ते 3 म्हणजे असे 5 जण वाचवण्यात आले। एक लेडीज एक वाचवली आणि 2 मानानं बाहेर निघले ते। त्यांना पोहता येत होतं? हो, मानानं त्यांचे ते मृत्युमुखी पडले। त्यात किती महिला होती, किती बाळ होते? 3 महिला होत्या, एक 6 महिन्याचं बाळ होतं आणि एक 4 वर्षाचा एक मुलगा होता आणि एक 10 वर्षाचा एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि एक जेंट्स होता। हां, खरं तर आपण पाहतो की महामार्गाला कठडा नव्हता, त्यामुळे सगळं घडलेलं आहे। अशा प्रकारचे कठडे अनेक ठिकाणी नाही आहेत। नाहीत। एक पाठीमागे 1 महिन्यापूर्वीच 500 फूट पाठीमागच एक विहीर आहे, त्यात एक कोथिंबीरची गाडी त्यात बी गेली। त्यात काय जीवितहानी झाली नाही, लेकिन ह्या विहिरीला कठडा असता तर ह्यातली सगळी वाचली असती। तांदोळीचे ग्रामस्थ आहेत, मला सांगा की ग्रामपंचायतीनं अशा प्रकारचे काही धोकादायक विहिरी आहेत त्याला कठडा लावा म्हणून अशी काय मागणी केली होती का? जोड आडलो साहेब 6 महिने इथं कठडा बांधा म्हणून त्यांनी फक्त तेवढं बांधलंय, कठडा काय बांधला नाही। तक्रार दिली, ग्रामपंचायतीच्या वतीने दिली, वैयक्तिक लोकांनी दिली। यांचं काम चांगलं नाही आणि तांदवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन ही करा की मागणी या मॅडमवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। ठेकेदारांना तुम्ही भेटला होतात का? ठेकेदाराला भेटलो होतो, MRDCच्या अधिकाऱ्यांना त्या फोटो पाठवल्यात प्रत्येक वेळी। वाहन पडले, मॅडम दखल घ्या। तिथे एक पूल बांधलाय 500 मीटरवर साहेब, ती पुलाला असं 4-5 वेळा खडा पडलाय मधीच, खालनं गजण्या दिसते सगळ्या। ती कोण बघा येत नाही, ती काय कारवाई, सगळं 2 नंबर आहे। ह्या रोडचं सगळं कामकाज 2 नंबर झालंय। सगळ्यांनी सगळं पैसे बेशी जमिनी अधिकार सगळं 2 नंबर झालंय। सगळ्यांची चौकशी व्हावी। आपण पाहतो की 8 जणांचा मृत्यू होतो, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आमच्याकडे ते हे साहेब तुम्हाला पाठवतो, तुमचं हे द्या, निवेदन दिलेली किंवा त्यांना फोटो पाठवलेलं, काय सुद्धा दखल घेतली नाही। ते सगळं 2 नंबर आहे। आता सगळी फोन बंद करून बसलेली, इथली मधली माणसं बी फोन करून बंद करून बसलेली, अधिकारी फोन बंद करून बसलेली, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। पण पाहिलं की तांदोळी ग्रामस्थांनी अतिशय एक म्हणतात सामाजिक भान राखत पत्रव्यवहार केलेला होता की काळजी घ्या, कठडे बांधा, पण हलगर्जीपणा करत या ठिकाणी आपण पाहतो की कोणत्या प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि त्यामुळं आजची दुसरी दुर्घटना घडली, ज्याच्यामध्ये 8 लोकांना जलसमाधी मिळाली। कॅमेरा मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास, पंढरपूर।